नमस्कार, तुमचे सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे अन्नपूर्णा होम कुकिंगला. कसे आहात सगळे? आज आपण कांदे पोहे बनवणार आहोत. ज्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकलेलं आहे. तेल एकदम कडकडीत गरम झालं की आपण गॅस स्लो करून त्यामध्ये जिरं मोहरी घालूया, जेणेकरून जिरं मोहरी क्रिस्पी होईल आणि जळणारही नाही. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. आता आपण यामधला जो हिरो प्रोडक्ट आहे, जेणेकरून शेंगदाणे हे आपण यामध्ये आता स्लो गॅसवरती टाकणार आहोत. शेंगदाणे जे आहे ते एकदम क्रंची आणि क्रिस्पी होऊ द्यायचे आहे आपल्याला. पोह्यामध्ये शेंगदाणे हे आहे खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्याची जी फ्राय व्हायची जी आहे प्रक्रिया ती एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे स्लो गॅसवरती. आपण हे फ्राय करत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. अजून नाही झाले, आपण अजून थोडा वेळ होऊ देऊया. अन्नपूर्णा होम कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. दणकेबाज आपण आज एकदम भन्नाट असे पोहे बनवणार आहोत. यासाठी आपण आता हिरवी मिरची जी आहे चिरलेली ती यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया. ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे पोह्यांची. यामध्ये आपण आता कढीपत्ता घातलेला आहे. एकदम टिपिकल महाराष्ट्रीयन पद्धत आहे पोहे बनवण्याची. तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी एकदा. नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी 4-5 वाजेच्या छोट्याशा बुकेसाठी तुम्ही हे पोहे बनवू शकता. खूप सोपे आहेत, एकदम झटपट असे तयार होतात. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांद्याची क्वांटिटी जी आहे ती आपल्याला जास्त घ्यायची आहे. जास्त कांदा जो आहे तो आपल्या पोह्यांमध्ये लागतो, म्हणून त्यांना कांदा पोहे असे म्हणतात. कारण कांद्याचा जो फ्लेवर, कांद्याची जी टेस्ट असते ती त्या पोह्यामध्ये एकदम टेस्टी लागते. यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊया, जेणेकरून आपण जो कांदा टाकलेला आहे फ्राय करायला तो लवकर मऊ आणि लुसलुशीत होईल. जास्त वेळ लागणार नाही. फोडणीचा खूप छान वास येत आहे, सुगंध येत आहे. आपण यामध्ये हळद घातलेली आहे. हे आता आपण मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण थोडीशी साखर घातलेली आहे, अर्धा चमचा. पोह्यामध्ये म्हणजे मिरची, कांदा आणि साखर, थोडासा लिंबाचा रस, जेणेकरून त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर ॲड होतात. आपण आता हे व्यवस्थित शिजू देऊया. हे शिजलेलं आहे. यामध्ये आपण पोहे जे आहे हे भिजत न घालता फक्त धुवून घेतलेले होते गाळणीमध्ये, ते आपण यामध्ये घालूया. न भिजवता आपण जर असे धुवून घेतले तर तुम्ही बघू शकता किती छान मोकळे मोकळे दिसत आहे. ते कुठेही गोळे वगैरे दिसणार नाही तुम्हाला. यामध्ये एकदम मोकळे मोकळे दिसत आहे पोहे. आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता. काही काहींचे पोहे थोडे जास्त ओव्हर कुक होऊन जातात, एकदम असे चिपकतात एकमेकांना, गोळे असे लागतात. तर आपण न भिजवता फक्त जस्ट धुवून घ्यायचे, लगेच त्यातलं पाणी काढून घ्यायचं. त्याच्याने पोहे एकदम मोकळे मोकळे, एकदम वेगळे वेगळे होतात. त्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालून घेऊया. एकदम परफेक्ट रेसिपी आहे, तुम्ही नक्की घरी करून बघा आणि अन्नपूर्णा होम कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. यामध्ये आपण आता लिंबू पिळून घेऊया. मी सहसा खाताना पिळते, मला पोहे खूप आवडतात. तर तुम्ही करतानाही जेव्हा फोडणी दिली, कांदा वगैरे घातला तेव्हाही घालू शकता, किंवा आता वरतूनही घालू शकता, किंवा खातानाही लिंबू घालू शकता. तुम्ही बघू शकता एकदम मोकळे मोकळे, एकदम छान चविष्ट असे पोहे तयार आहेत. तुम्ही नक्की या नाश्ता करायला. धन्यवाद.